नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूतने आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज। शिरपूर तालुक्यातून अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक अशी घटना समोर आली आहे। व्यसनाच्या नादात जन्मदात्या बापानेच आपल्या 2 लहान चिमुकल्यांचा घात केला आहे। त्यामुळे संपूर्ण तालुक्यात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून संताप देखील व्यक्त होत आहे। ही घटना आहे शिरपूर तालुक्यातील थाळनेर या गावाची। थाळनेर गावानजीक असलेल्या तापी नदी पात्रात गावातील 2 चिमुकल्यांचे मृतदेह आढळल्याने गावात एकच खळबळ माजली होती। दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान गावातील भुईकोट किल्ला शेजारील अमरधाम समोर तापी नदीच्या पात्रात 2 चिमुकल्यांचे मृतदेह तरंगत असल्याची बातमी नागरिकांच्या लक्षात आली। गावकऱ्यांनी तात्काळ नदीपात्रात शोध मोहीम सुरू करून या दोन्ही बालकांना बाहेर काढले। त्यांना प्राथमिक तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी या दोन्ही बालकांना मृत घोषित केले। ही दोन्ही मुले गावातील सुनील नारायण कोळी यांची असून त्यांचे नाव कार्तिक आणि चिऊ असल्याचे निष्पन्न झाले। सदरची वार्ता गावात पसरली। चिमुकल्याचे मृतदेह पाहून गावात हळहळ देखील व्यक्त करण्यात आली। त्यासोबत प्रश्न होता की ही घटना कशी झाली, कोण या बालकांना तापी नदी पात्रावर घेऊन गेले, या बालकांसोबत घात झाला की अपघात, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होण्यास सुरुवात झाली। मात्र प्रत्यक्षात जेव्हा पोलीस ठाण्यात याबाबतची अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली, त्यातून या घटनेचा उकल झाला आणि या दोन्ही निरपराध बालकांची हत्या इतर कोणी नाही तर त्यांच्याच व्यसनाधीन पित्याने केली असल्याची बाब निष्पन्न झाली। याबाबत या बालकांची माता छायाबाई सुनील कोळी यांनी पोलिसात फिर्याद दिली की माझे पती सुनील कोळी यांच्यासोबत माझे 2 बालके, मुलगा कार्तिक कोळी वय 6 वर्ष आणि मुलगी चेतना कोळी उर्फ चिऊ वय 3 वर्ष असे आम्ही एकत्र कुटुंबात राहत होतो। माझे पती हे व्यसनाधीन असून ते कोणतेही कामधंदा करत नाही, त्यामुळे आमच्यात सतत वादविवाद होत होते। व्यसनाच्या नादात पती नेहमीच स्वतःला फाशी लावून घेईन आणि मुलांना मारून टाकेल अशी धमकी मला यापूर्वी देत होता। त्यामुळे मी मुलांना घेऊन 6 महिन्यांपासून माझ्या माहेरी निघून गेली होती। मात्र पती सुधरून जाईल या आशेने मी 15 दिवसापूर्वी परत माझ्या सासरी म्हणजे गावात परत आली होती। या घटनेच्या 2 दिवस आधी व्यसनासाठी पैसे देण्यावरून माझ्यात आणि माझ्या पतीत भांडण झाले। त्यांनी मला मारहाण देखील केली। ही बाब मी त्यांच्या आईवडिलांना देखील सांगितली, मात्र मुलगा ऐकत नाही म्हणून त्यांच्या देखील नाईलाज होता। यानंतर घटनेच्या दिवशी मी मुलांना माझ्या आईवडिलांना भेटण्यासाठी घेऊन जातो असे सांगून या दोन्ही मुलांना तो घेऊन गेला। मात्र माझे पती जेव्हा परत आले तेव्हा तो एकटाच परतला होता। मुलांबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की मी माझ्या आई वडिलांकडे या मुलांना सोडून आलो आहे। मी फोन लावण्याचा व विचारपूस करण्याचा प्रयत्न केला, मात्र माझ्या पतीने त्यावेळी मोबाईल फोनवर माझे बोलणे होऊ दिले नाही। त्याच दिवशी संध्याकाळी गल्लीतल्या बायांच्या चर्चेतून मला समजले की 2 मुलांना तापी नदीपात्रात फेकून देण्यात आले आहे। मी तात्काळ नदीपात्राकडे धाव घेतली। त्यावेळेस माझ्या पती त्या ठिकाणी उभा होता आणि तो सांगत होता की मी कार्तिक आणि चिऊ यांना नदीतील बेशरमच्या झाडाजवळ तापी नदीपात्रात फेकून दिले आहे। हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर आता या मातेने आपल्याच पतीच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली। या फिर्यादमध्ये त्यांनी या सर्व घटनाक्रम नमूद केला आहे आणि व्यसन करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात माझ्याच पतीने माझ्या दोन्ही मुलांना मारून टाकले अशी फिर्याद त्यांनी दाखल केली आहे। त्यामुळे पोलिसांनी या निरपराध बालकांच्या निर्गुण खून प्रकरणात त्यांच्याच बाप असलेल्या सुनील नारायण कोळी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला। व्यसन हे माणसाला किती क्रूर बनवू शकते, त्याला आपल्या पोटच्या मुलांची देखील दया आली नाही। जो बाप आपल्या मुलाबाळांसाठी उभे आयुष्य कष्ट करतो, त्यांच्या सुखासाठी आयुष्यभर झटतो, मात्र या निरपराध बालकांच्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते। त्यांच्यासाठी त्यांच्या पिताच काळ ठरला। व्यसनाच्या नादात त्यांनी आपल्याच निरपराध बालकांचा जीव घेतला। ही घटना खरोखर मनाला सुन्न करणारी अशी आहे। या घटनेने संपूर्ण गावात नव्हे, तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे। नियतीचा खेळ काही वेगळाच असतो, मात्र या प्रकरणात बापाच्या व्यसनाधीनतेचा भोग या निरपराध बालकांना भोगावा लागला आणि या दुर्दैवी घटनेत या दोन्ही बालकांचा अंत झाला। कायद्याने आरोपीला शिक्षा होईल, मात्र या सर्व प्रकरणात या मातेच्या आणि या निरपराध बालकांचा काय दोष होता? एकंदरीत हा सर्व प्रकार मन सुन्न करणारा आहे, मनाला चटका देणारी आणि वेदना देणारी अशी ही घटना आहे। या सर्व घटनेबद्दल पोलिसांनी देखील माहिती दिली आहे। काल दिनांक 4/2/25 रोजी सौ छायाबाई सुनील कोळी राहणार थाळनेर यांनी आपल्याकडे तक्रार दिली
की त्यांचा पती सुनील कोळी याने त्याचे 2 लहान मुले, एक कार्तिक वय 6 वर्ष आणि मुलगी चेतना वय 3 वर्ष यांना दारूला पैसे दिले नाही म्हणून तापी नदीच्या पाण्यात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे। त्याबद्दल पोलीस स्टेशन ठाणेर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 17/25 BNS 103-1 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर आरोपी हा दारूच्या व्यसनाचा अधीन होता आणि बायकोने दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात त्याने दोन्ही आपल्या मुलांना तापी नदीच्या पात्रात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे। त्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे व अटकेची कारवाई व पुढील तपास सुरू आहे।